झाला. दुसरा सामना नक्कीच साहिल पाटील आणि तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं ना तर आताच काही 2 दिवसा अगोदर ती स्पर्धा झाली सोनरवाडा चषक. तीसुद्धा असाच साहिल पाटील चमकला आणि मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला. पुन्हा एकदा त्याचीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये. आता वळूया सामन्याकडे. आपण जर पाहिलं दुसऱ्या बेळीतील तिसरा सामना शेवटचा सामना पडले विपक्ष कासरवाडवली. नक्की ज्याला चेंडू जर पाहिला तर एक्स्ट्रा चुकी करतोय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकार. पंच चौका बॅटीने का बाईने सांगून नक्की बॅटने चौका आहे नाही लेग बाय चौका आहे. एक चेंडू 4 धावा. पुण्याचा गोलंदाज तयार सोनू राईट मोर विकेटने. यावेळेस पुण्याचा मोठा केल्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा लागेल आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती आणि एक धाव पूर्ण. नक्कीच आपण जर पाहिलं तर पडले संघासुद्धा दक्ष मागच्या सामन्याचा हिरो झाला होता त्यांच्यासाठी. 2 धावा देऊन 3 गडी बाद केलं होतं आणि 13 चेंडूमध्ये 29 धावा ठोकल्या होत्या त्यांनी. आपण जर पाहिलं मागचा सामना पडलेचं तर आता पुन्हा एकदा पडले उतरलाय. समोर संघ येतो म्हणजे कासारवाडवली. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर आणि निर्धाव चेंडू. 3 चेंडू 5 धावा. काय गोलंदाजी करतोय कमबॅक करतोय पाहूया. पुन्हा एकदा तयार गोलंदाज सोनारपाडा यांकडून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक करतोय गोलंदाज. जर 2 निर्धाव चेंडू टाकतोय आपण पाहतोय गोलंदाज सोनू. आता 4 चेंडूचे 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सोनूने. उलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या ठिकाणी. 4 धावा. नक्कीच आपण आता तिसऱ्या बॅटीला लॉट करूया. 3 चिठ्ठ्या बनवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा काय फटका होता. लेट कट ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. नक्कीच फक्त हलक्याने टच केलं आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येणार अजून एक चौकार. तुझे फलंदाज मिडच्या बॅटमधून. धावसंख्या पुन्हा 4 ने वाढलेला. आतापर्यंत पहिला षटक संपते. पॉवर प्ले षटकाची धावसंख्या आपण जर पहिले खर्च केली गोलंदाज सोनूने ती म्हणजे 13. षटकामध्ये 3 चौकार आले. आपण जर पाहिलं तर षटक जर पाहिलं पहिला चेंडू चौकार आला लेग बायच्या स्वरूपात. दुसरा चेंडू 1 धाव. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर फलंदाज मिस स्ट्राईकला आला. त्याला लगेच 2 चेंडू डॉट काढले सोनूने. परंतु त्या 2 चेंडूचा प्रत्युत्तर देताना आपण जर पाहिला तर फलंदाज मितने लगेच 2 चेंडू 2 चौकार ठोकले आणि धावसंख्या आपण जर घेऊन पोहोचून ठेवली ती म्हणजे 13 धावेवर. नक्कीच आपण जर आतापर्यंत पाहिलं ना तर पॉवर प्ले षटकामध्ये चान्स असते या खेळपट्टीवर धावा कमवण्याची आणि ती चान्स आतापर्यंत घेतलेली दिसते पडले संघाने. कारण की पडले संघाच्या आपण जर मागच्या वेळेला पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे आणि त्याच्यामध्ये दुसरे षटक टाकतो म्हणजे दक्ष आणि त्याने मागच्या वेळेला चांगली गोलंदाजी केली होती. त्याला खूप पुन्हा एकदा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि एक चांगला फटका पाहतोय. चेंडू जमिनीला लागला चिटकट चाललाय आणि अजून एक चौकार दक्षच्या बॅटमधून. नक्कीच मी म्हणत होतो की एक फायटिंग टोटल जरी झाला तरी पडले संघ ती गोलंदाजी खूप चांगली आपण पाहतो आणि ती त्याला डिफेंड करण्यामध्ये चांगले असतील. आणि पुन्हा एकदा आपण पडले संघासमोर पुन्हा एकदा एक भिवंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कासरवाडवली आणि पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीचा संघ आपण पाहतोय तो म्हणजे पडले. पुन्हा एकदा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा काय कॅच पाहतोय आपण. नक्कीच एका हातामध्ये कॅच घेतली जाते एक्स्ट्राकडून. लागणार अजून एक पहिला धक्का तो म्हणजे दक्ष स्वरूपात पडल्या संघाला. मागच्या सामन्यात त्याने 13 चेंडूमध्ये 29 धावा ठोकल्या होत्या परंतु या सामन्यात त्याला काही
जास्त धावा ठोकता आले नाही, परंतु नक्कीच त्या बॅटीतून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला रिव्हर्सच्या स्वरूपात. आणि आता तो पुन्हा एकदा रिव्हर्स केला त्याच्यामध्ये बाद होताना पाहायला मिळते दक्ष. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावर 17 धावा, 2 चेंडू 17 धावा. आणि आता आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज सोहम. गोलंदाज पुन्हा तयार. यालेस वा, काय फटका आहे, फक्त फ्लिक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एक देणार अजून एक षटकार. काय फटका होता, नाही आपल्याला रिप्लाय पाहायला मिळेल ओमचा एमटीच्या माध्यमातून. फक्त हलक्या त्याने हळू फ्लिक केला आणि चेंडूला सरळ पाठवून दिला सीमारेषा पार. डोळ्याचा पार न पडणारा फटका. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यालेस यॉर्करचे चेंडू एकदा घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालेला आहे. दुसरीदा घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यालेस रणवची संधी आणि फलंदाज होईल बाद. नक्कीच काय गरज होती का दुसऱ्या धावायची, परंतु इथे धाडस घेतला गेला आणि फलंदाज होईल बाद. तो म्हणजे मीचच्या स्वरूपात लागणार दुसरा धक्का पडले या संघाला. नक्कीच आता 2 चेंडू शेष दुसऱ्या षटकातील. 4 चेंडू, धावसंख्या धावलकरामध्ये पहिले 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सोनूने आणि आतापर्यंत आपण पाहते उज्जैत धावा खर्च करतोय तो म्हणजे 11. अजून 2 चेंडू शेष आहे स्ट्राईकला. आतावर षटकार आलाय तो फलंदाज. पुन्हा चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय 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 सीमारेषा पार. येणार अजून एक षटकार. तीन चेंडू 13 धावाच्या बॅटीतून आलेत. पुन्हा एकदा फटका मारायचा होता मोठा, परंतु निर्धाव चेंडू सांगता होईल. आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर मीतनी खर्च केला टोटल 17 धावा आणि धावसंख्या धावकर 30 धावा. 2 षटक संपतात. 15.00 सरासरी धावसंख्या धावकर 30 धावा. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिल्या फेरीमध्ये पडले संघ आपण जर पाहिला तर त्यांच्यासमोर होता तो टेंबुली संघ, एक भिवंडीचा गाजलेला संघ होता सुद्धा. आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर होता कासरवडवली संघ ज्यांनी पहिली फेरी जिंकली. आणि असं तो एकुलता एक संघ होता भिवंडी विभागातून त्यांनी पहिली फेरी जिंकली होती. आणि त्या संघासमोर एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते पडले संघ. आतापर्यंत आपण जर पाहिलं 4 चेंडू फेस केला सोहमने आणि 13 धावा ठोकल्या त्याच्या बॅटीतून. त्याने 2 षटकार आहेत आणि धावसंख्या धावकर 30. आणि आता आपण पाहतोय नवीन फलंदाज झालेला सिद्धांत तो असेल स्ट्राईकला आणि त्यासमोर गोलंदाज असेल प्रणय. गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेटने सुंदरपाडे यांकडून. ओ हो, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. मागची यश दाखवली होती प्रणयला, लगेच त्याने त्या फायदा घेतला आणि फलंदाजाला बोल्ड केलेला आहे. म्हणून आपण जर पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्व फलंदाज गार्ड घेऊन खेळताना पाहायला मिळतात, कारण की लेग स्टंप मिडल स्टंप त्याचं नक्की आपल्याला जजमेंट व्हायचं गरजेचं असतं आणि तेच झालं नाही. ते म्हणजे सिद्धांतला आणि त्याला इथे बाद व्हायला लागते. आता जाते क्रमांक 5ला फलंदाज चेतन. नक्कीच पॉवर हिटर म्हणून ओळखला तो पडले संघाचा तो चेतन. गोलंदाज त्या पुन्हा प्रणय कमबॅक करून जाईल का आपल्या संघाला, पाहूया. प्रणय टू चेतन. पुन्हा यॉर्कर चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय, पॉवर बॅक षटकार. मी म्हटलं होतं ना का पॉवर ट्रेन ओळखला तो चेतन,
आणि पडले संख्येचा फॉर्म म्हणजे या सीझनमध्ये खूप उच्च स्तराला आहे. प्रत्येक फलंदाजी तो षटकार मारतोय. काय फटका होता चेतनचा. यॉर्कर चेंडूला कसं खोदून काढायचं हे दाखवून दिलंय. नक्कीच पुन्हा एकदा चेतन समोर प्रणय. पाहूया यावेळेस कट करायचा प्रयत्न होता ऑफ साईडला, परंतु निर्धाव चेंडू सांगता. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू विकेट. स्लॉग ओव्हर षटक चालू आहे. नक्कीच पाहूया किती धावा येतील. 6 धावा आतापर्यंत आलेल्या, जाऊन 3 चेंडू शेष. फुलटो चेंडू होता. चेंडूला ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. नक्कीच फुलटो चेंडू होता. त्या चेंडूला ऑफ साईडला ढकलून दिला आणि त्या 4 धावा कमवल्या चेतनने. धावसंख्या 4 ने वाढले. 40 धावा. लॉग ओव्हरचे षटक आपण जर पाहिलं तर धावा म्हणजे येणारच, आणि ते कसे येणार ते चेतन दाखवून देतोय. आपण जर पाहिलं तर अजून परत 2 चेंडू शेष शेवटच्या षटकातील. प्रणय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, परंतु एक चुकीचा चेंडू, फुलटो चेंडू टाकला गेला आणि त्याला चेतनच्या माध्यमातून सीमारेषा पार पाठवला गेला. चौकार आलाय. 4 चेंडू 40 धावा स्कोर कार्डवर. त्याला फुलटो चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू गेलाय आणि पाहतोय आपण नक्कीच पंच निर्णय द्या. फलंदाज बाद. नक्कीच चेंडू हवे होता आणि काय कॅच घेतली गेली आपण पाहतोय सीमारेषा जवळ. ते म्हणजे गोलंदाज क्षेत्ररक्षक निखिल कडून लागणार अजून एक धक्का चेतनच्या स्वरूपात. नक्कीच पंचांना डिसिजन अंतिम राहील. धावसंख्या झाली 40 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या षटकातील. नक्कीच चांगली फलंदाजी केली चैतन्य आपण पाहतोय. आपण जर बघितलं 3 चेंडू 10 धावा ठोकले चैतन्य आणि 4थ्या चेंडूवर बाद झालाय. एकूण 10 धावा ते बॅटीतून आल्या. शेवटचा चेंडू पाहतोय गोलंदाज प्रणय, त्यासमोर फलंदाज आयुष. पाहूया 40 धावा धावलकर पाहतोय आतापर्यंत. शेवट चेंडूवर काय होईल. डॉट, चौकार, षटकार का एक धाव. याला चेंडूला भिरकावून दिले. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि झेल झाली. ड्रॉप, लॉलीपॉप कॅच होती आणि 2 धावा पूर्ण झाल्या तोपर्यंत. धावसंख्या 2 ने वाढली. 42 धावा आणि 43 धावा टार्गेट ठेवला आहे. तो म्हणजे कासेरवाडी संघाकडे समोर ते पडले संघाने. हॅलो 14.3
धावसंख्या धावफलकावरती 0 बनवायचे तब्बल, आणि तब्बल जर विचार केला तर आपण पाहू शकतो तब्बल 43 धाब्यांची गरज मैदानावरती कासार बडवली या संघाला विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. खुनी संघ चला आले असं रिपोर्टिंग करायचं. खुनी टीम यावेळेस फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ओव्हर द टॉप एक्स्ट्रा इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. आपण पाहू शकतो पॉइंटचे फिल्डर जे आहेत ते देखील ड्रिल करतायत, कारण शॉट लाजवाब होता. चेंडू चांगला होता, मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला पॅटिंग पाहायला मिळाली या चेंडूवरती फलंदाज मार्फत. शॉट बेहतरीन होता. आपण 6 येतील. पंचांकडे अपील केली जाते. विपुल सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. खुनी संघ चला या, आपले एक प्रतिनिधी पाठवायचे. पिसवली संघ, पिसवली संघ एक प्रतिनिधी लवकरात लवकर या. चौकार आला, चौकाराच्या साथीने धावा फलकावर. धावा आपल्याला 10 पाहायला मिळतील. 3 ऑन द बूट, 10 धावा धाव फलकावरती. खुनी संघाचे एक प्रतिनिधी यायचं ही विनंती असेल. खुनी संघाचे एक प्रतिनिधी, लॉट्सचा कार्यक्रम केला जातोय. बघा, या मॅचच्या अगोदरच आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. खुनी संघ उपस्थित राहिले तर ठीक आहे, अन्यथा आम्ही लॉट्सचा कार्यक्रम करू, कारण कुठल्याही प्रकारे आम्हाला मॅचेस थांबवायच्या नाही आहेत. त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे. दोन्ही टीम जे मॅच खेळते त्यांचा देखील एक प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार. टीमची टोटल 16 धावा, 16. यस डीजे.
पिसवली संघ. चला संपूर्ण संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन उपस्थित राहायचं. पुढील मॅच 2 ओव्हरची असेल याची नोंद करून घ्या. खुनी संघाला बाय मिळालेली आहे, त्यामुळे विजय संघ विपक्ष वियाना 11 पिसवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती येत. 17 झालेत, माफ करा 17 आहेत, बरोबर 17 आहेत. 17 8 चेंडू 23 धावा. सतरा झालेत. 8 चेंडू 26. 43 ला लक्ष, 40चं नाहीये, 43 धावांचं लक्ष. बघा 6 चेंडू 26 धावांची गरज विजयाचं समीकरण असेल ते म्हणजेच कासार वडवली या संघासाठी. बघा पुढील मॅच जी असेल विजय संघ विपक्ष वियाना 11 पिसवली अशी असेल आणि 2 ओव्हरचा मॅच असेल. 2 ओव्हर पण 2च ओव्हरची असेल. मेगा फायनल आपण 4 ओव्हर किंवा 3 ओव्हरची खेळवू. होतीलची बात नाही आहे दादा, 2 ओव्हरचीच आहे. तिसऱ्या राऊंड पासून आम्ही 2 ओव्हरच ठेवलेली. फायनलची मॅच आपण 4 ओव्हरची ठेवू ना. काल देखील 2 ओव्हरच्याच मॅचेस खेळवल्यात आपण. काही कारण आहेत, काही कारण आहेत. अंधार झाल्याशिवाय मॅच संपली नाही पाहिजे असं काही नसतं नियम. त्यामुळे बघा आयोजकांशी आपण बोलून घ्या. बॅटची 8 थर्मॅनचा फिल्डर आपण पाहू शकतो. इथे कॅच आली कंप्लीट, फलंदाज होतील बाद. आता समीकरण 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. जे मॅच आपल्याला पाहायला मिळते आता कासार वडवली हा संघ पराभवाच्या दिशेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पडले संघ हा अगदी रेड हॉट फॉर्म मध्ये सध्याच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तो संघ खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेस 12चा लॉट आम्ही वाचला त्यावेळेस गणेश म्हणत होते की पडले संघ चांगल्या फॉर्म मध्ये आणि तो संघ आता फॉर्म देखील दाखवतोय. आबळेचा चेंडू वाईड असेल. अवांतरची धाव फलकावर 8 आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 25 धावांची गरज. उर्वरित चेंडू 4 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय.
यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल सिद्धार्थ येतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र वेळ गेली आहे, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपलाय. षटकार जरूर आलाय. जर वाईट बॉल नो बॉल आला तर मॅच मध्ये कासार वडवली संघ वन्स अगेन कमबॅक करेल. मात्र त्यासाठी गोलंदाजाच्या मार्फत चूक झाली पाहिजे. चुकणं फार गरजेचं आहे. तीन षटकं आणि आपण पाहू शकतो जवळपास 45 धावा कुठल्या गेल्या. 43 धाब्यांचं लक्ष. आता 3 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज असताना फुल केलाय. शॉर्ट फुल. मिड विकेट मध्ये फिल्डर असेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 17 धाबा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. स्थगित धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. कासार वडवली संघाने फार लांबचा पल्ला गाठून इथपर्यंत आले. मात्र हरकत नाही आहे. क्रिकेट आहे, हार जीत होत राहते. आणि पडले संघ जो फार रेड आउट फॉर्म मध्ये आहे त्या संघाविरुद्ध तुम्ही हारले. तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. एक मातब्बर संघ ठाणेचा विचार केला तर भिवंडी विभागामध्ये नामांकित संघांच्या यादीमध्ये